फुटबॉल हा खेळाडू वृत्ती आणि शिस्तीचा खेळ मानला जातो। मात्र याच खेळाचा आधार घेऊन तरुणांची माती बळकवण्याचा आणि त्यांना कट्टरतावादाकडे ओढण्याचा एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आलाय। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं अहिल्यानगर आणि यवतमाळ जिल्ह्यात केलेल्या धडक छापेमारीत एका फुटबॉल क्लबच्या माध्यमातून चालणाऱ्या संशयास्पद कारवायांचा पर्दाफाश केलाय। एटीएसनं गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात लक्ष ठेवलं होतं। तपासात असं समोर आलंय की अहमदनगरमधील मुकुंदनगर आणि यवतमाळमधील पुसद आणि उमरखेड परिसरात सक्रिय असलेले काही तरुण फुटबॉल क्लबच्या नावाखाली स्थानिक मुस्लिम मुलांना एकत्र करत होते। वरवर पाहता हे केवळ खेळाचं प्रशिक्षण वाटत असलं तरी प्रत्यक्षात या क्लबचा वापर तरुणांचं ब्रेन वॉशिंग करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एटीएसला आला। एटीएसच्या पथकानं यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये एकूण 21हून अधिक ठिकाणी छापे टाकले। या कारवाई दरम्यान पथकाच्या हाती लागलेले पुरावे धक्कादायक आहेत। मोठ्या संख्येनं मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सिम कार्ड जप्त करण्यात आलेत, ज्याचा वापर गुप्त संवादासाठी केला जात होता। अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरात केलेल्या छापेमारीत काही तलवारी जप्त करण्यात आल्यानं या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढलंय। तरुणांना फुटबॉलच्या नावाखाली केरळ आणि पश्चिम बंगालमधील विशिष्ट छावण्यांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जात होतं। तेथे त्यांना खेळाऐवजी कट्टरतावादाचे धडे दिले जात असल्याची शक्यता वर्तवली जाते। या संपूर्ण रॅकेटचा धागादोरा नागपूरपर्यंत पोहोचला। या प्रकरणाचा मुख्य संशयित सूत्रधार नागपूरमध्ये एक छोटं दुकान चालवतो। तो मूळचा यवतमाळच्या पुसदचा रहिवासी असून त्याच्या माध्यमातून त्या फुटबॉल क्लबला आर्थिक रसद आणि मार्गदर्शन मिळत होतं। हा तरुण काही बंदी घातलेल्या संघटनांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे। 15 ते 25 वयोगटातील तरुणांना प्रथम फुटबॉल खेळण्याच्या बहाण्याने क्लबमध्ये सामील केलं जायचं। त्यानंतर हळूहळू त्यांना धार्मिक कट्टरतेशी संबंधित व्हिडिओ दाखवून आणि भाषणं देऊन त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जायचं। ज्या तरुणांची मानसिकता बदललेली दिसायची त्यांना अधिक प्रगत प्रशिक्षणासाठी राज्याबाहेर पाठवलं जायचं। एटीएसने सध्या अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले। आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जात आहोत। हे केवळ स्थानिक पातळीवर आहे की यामागे एखादी मोठी देशविरोधी संघटना आहे याचा शोध घेणं सुरू आहे, अशी माहिती एटीएसने दिली आहे। या कारवाईमुळे पालक वर्गात आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खेळाचा वापर अशा प्रकारे तरुणांची दिशाभूल करण्यासाठी होणे ही चिंतेची बाब ठरते। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं आणि कोणत्याही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित माहिती द्यावी। सध्या तरी हे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरतंय। अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरामध्ये महाराष्ट्र एटीएसच्या पथकानं छापा टाकत कारवाई केल्यानं खळबळ उडाली। मुकुंदनगर परिसरामध्ये 14 फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे अतिशय गोपनीय पद्धतीने एटीएसच्या पथकानं हा छापा टाकला असून काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी देखील केली होती। त्यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक साहित्य, काही कागदपत्रे आणि गॅझेटची देखील या एटीएसच्या पथकानं कसून चौकशी केली। त्यामध्ये 2 तरुणांच्या घरामध्ये काही शस्त्रसाठा देखील त्या एटीएसच्या पथकाला आढळून आला। त्यामध्ये चाकू, गुप्त्या, फायटर, एअरगन आणि 99 नगाचे छर्रे या ठिकाणी या एटीएसच्या पथकाला आढळून आलेत। त्यांची देखील कसून चौकशी या एटीएसच्या पथकानं केली आहे। त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल केलाय। मात्र हे शस्त्रसाठा नेमकं या ठिकाणी का ठेवला होता त्याची अधिकृत माहिती आपल्याला एटीएसच्या पथकानं किंवा अहिल्यानगर पोलिसांना दिलेली नाही। याबाबत एटीएस पथकाने अतिशय गोपनीय पद्धतीने ही चौकशी केली, अतिशय गोपनीय पद्धतीने हा छापा टाकलाय। आता यामध्ये नेमकं काय समोर येतंय हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोविंद फुनगे, LS मराठी, अहिल्यानगर।